मित्रांनो, फेब्रुवारी 2026 मध्ये सर्वाधिक विक्री झालेल्या टॉप 10 गाड्या टाटा की मारुती, नक्की कोणी वर्चस्व दाखवलंय? चला पाहूया. जानेवारी महिन्याच्या तुलनेत फेब्रुवारी महिन्यात वाहनांच्या विक्रीमध्ये घट झालेली आपल्याला पाहायला मिळाली आहे. पण तरी सुद्धा कोणत्या 10 गाड्यांनी आपलं स्थान टिकवून ठेवलंय त्यावर एक नजर टाकूया. 10व्या क्रमांकावर आहे मित्रांनो मारुती सुझुकीची बलेनो. 14,632 युनिट्सची विक्री फेब्रुवारी महिन्यात झाली आहे. आणि 9व्या क्रमांकावर आहे महिंद्राची स्कॉर्पिओ. 14,665 युनिटची विक्री फेब्रुवारी महिन्यात झाली आहे. 8व्या क्रमांकावर आहे मित्रांनो मारुतीची स्विफ्ट. 14,833 युनिटची विक्री फेब्रुवारी महिन्यात झाली आहे. आणि 7व्या क्रमांकावर आहे मारुतीची वॅगनार. 14,885 युनिट फेब्रुवारी महिन्यात विकल्या गेल्यात. वॅगनारने पुन्हा टॉप 10 मध्ये एंट्री केली आहे बरं का. 6व्या क्रमांकावर आहे मारुतीची लाडकी इर्टिगा. 17,807 युनिट्सची विक्री फेब्रुवारी महिन्यात झाली आहे. आणि 5व्या क्रमांकावर मित्रांनो ब्रेझानं झेप घेतली आहे. 17,863 युनिट्सची विक्री फेब्रुवारी महिन्यात केली आहे. जानेवारीमध्ये ब्रेझा 7व्या क्रमांकावर होती, तिथून आता ती 5व्या क्रमांकावर आली आहे. नंबर 4 वर आहे ह्युंडाईची क्रेटा. 17,938 युनिट्स विकून क्रेटाने आपलं स्थान मजबूत ठेवले बरं. आता वळूयात टॉप 3 कडे. 18,748 युनिट्स विकून तिसऱ्या क्रमांकावर आहे टाटा पंच, जिने आपलं वर्चस्व कायम ठेवलंय. दुसऱ्या क्रमांकावर मित्रांनो मारुतीची डिझायर कायम आहे. 19,326 युनिट्स या फेब्रुवारी महिन्यात विकल्या गेल्यात. आणि नंबर 1 ठरली आहे ती पुन्हा एकदा टाटाची नेक्सॉन. 19,430 युनिट्स विकून नेक्सॉनने आपलं स्थान कायम राखलंय. तर मित्रांनो, फेब्रुवारी महिन्यामध्ये नेक्सॉन आणि डिझायर मध्ये आपल्याला काटेकी टक्कर पाहायला मिळाली. त्याचप्रमाणे मारुतीची विक्टोरीज ही टॉप 10 मधून बाहेर झालेली असून वॅगनारने पुन्हा एकदा एंट्री घेतलेली आहे. बाय द वे, तुम्ही कोणती गाडी यूज करता ते कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन ऑटो अपडेटसाठी ऑटो वार्ताला फॉलो करायला विसरू नका.